विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा. मी प्रसाद देशपांडे, वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, माझी रचना सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे वेदनेचा विसावा. वेदना विजली होती, शय्या ओस पडली होती, पणती पिठाच्या रांगोळीने ती जागा व्यापली होती. हे सगळे कसे क्षणात घडले, विचार मी हा करत होतो, बाजूस उभा राहून मलाच मी नव्याने पाहत होतो. नातलग माझ्या अंगावर पडून विलाप करत होते, भावभावकीचे ठेकेदार लगीनघाई समजून सज्ज होते. मला घरात ठेवण्यास कोणीच आता तयार नव्हते. इतका का मी नकोसा झालो, विचार हा मी करत होतो, बाजूस उभा राहून मलाच मी नव्याने पाहत होतो. माझा नवा बिछाना तयार होत होता. प्रस्थान साहित्य गंगाजल सोबत नवीन कपडे, तजवीज करणेत जो तो मग्न होता. एकटाच सर्व मी अनुभवत होतो, बाजूस उभा राहून मलाच मी नव्याने पाहत होतो. अखेर तो क्षण आला, अखेर तो क्षण आला, माझे जीवन जिथे सरले तिथेच मला बिछाण्यावर झोपवण्यात आले. आता घाई झाली होती सर्वांना, माझ्या शेवटच्या मुक्कामाला मला पोहोचवण्याला. हे तर सगळे माझे आप्तच, हे तर सगळे माझे आप्तच असा विचार मी करत होतो, बाजूला उभा राहून मलाच मी नव्याने पाहत होतो. जाणकारांनी सरण रचले, विधिविधान सोपस्कार पूर्ण केले. आगीच्या ज्वाळात मला मी शोधत होतो, एक शाश्वत सत्य समजून चुकलो होतो. चालत आलेल्या जगरहाटीचा मी केवळ एक भाग होतो. बाजूस उभा राहून मलाच मी नव्याने शोध पाहत होतो. बाजूस उभा राहून मलाच मी नव्याने पाहत होतो. नमस्कार.